या ठिकाणी मित्र एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या, त्यांचा जो फौजफाटा असतो, त्यांच्या अवतीभोवतीची जी मंडळी असते, त्यांना फार त्रास होतो या गोष्टीचा. म्हणजे ज्या नेत्यांवर संकट आलेलं आहे, अजितदादांवर संकट आलं, त्यांना याचा त्रास नाही, कारण त्यांचं अनेक कारकीर्द त्यांच्या झालेल्या आहेत, अनुभवी आहेत, त्यांना कुठे काय उत्तर द्यायचं सगळं कळतं सगळ्याच पक्षाच्या सिनियर नेत्यांना. परंतु हा खालचा जो फौजफाटा असतो, ही चहापेक्षा किटली गरम वाला जो विषय आहे तो अतिभयंकर असतो मित्रांनो. तर आपल्या नेत्याच्या बचावासाठी ही मंडळी इतकी सुसाट धावते की कधी कधी आपल्याच नेत्याला मागे टाकून ते पुढे जातात. तर असा विषय असतो आणि त्याला काही कधी कधी तथ्य नसते. आता अर्थात नितेश राणे साहेबांची हीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे अमोल मिटकरी साहेब जे आता त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर यांचं म्हणणं आहे की त्या ऑफिसरने अजितदादांना ओळखलं नाही. अजितदादा फार पॉवरफुल आहेत, प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे, अनुभवी आहेत, त्यांना ओळखलं नाही म्हणजे IPS अधिकारी मूर्ख आहेत असं त्यांच्या मिटकरींच्या सांगण्यावरून. तर चक्क काय केलं माहिती आहे का, मिटकरींनी, आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे, अजित पवार गटाचे, त्यांनी काय, प्रवक्ते आहेत मुख्य म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे, त्यांनी काय केलं मित्र, अतिशय हास्यास्पद प्रकार केला आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी किंवा काहीतरी आपण प्रामाणिक आहोत दादा तुमचे हे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलं की केंद्रीय लोकसेवा आयोगालाच थेट पत्र लिहिलं, UPSCला. काय लिहिलं पत्र की या कशा प्रकारे उत्तीर्ण झाल्या, कशा प्रकारे IPS ऑफिसर झाल्या, तर त्याची कागदपत्रे, त्याची डॉक्युमेंट्स त्यांनी मागवली मित्र. आता मला सांगा, जो प्रकार घडला, तिने उपमुख्यमंत्री अजितदादांना ओळखलं नाही आणि तिचे कागदपत्र, हा सगळा विरोधाभास आहे. याच्यामध्ये काही तथ्य लोकांना दिसलं नाही आणि कदाचित अजितदादांनी मिटकरींना झापलं असावं किंवा बोलले असावे फोन करून की अरे बाबा, मी आधीच संकटात आहे, तू कशाला माझ्यावरचं संकट अजून जास्त वाढवतोय, तू चुप राहा. मग त्यांनी लगेच ट्विट केलं कुणी, मिटकरींनी, की नाही मी अधिकाऱ्यांबद्दल असा बोलत नाही वगैरे वगैरे वगैरे. सगळं त्यांनी पत्र मागे घेतलं, काय घेतलं देव जाणे, पण असा प्रकार घडला. मित्र, या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बरेच लोक तुमच्या अवतीभोवती असतील, तुम्हाला कॉल करत असतील, फोन करत असतील, ते नेहमी विचारत असतात, नमस्कार मामा, नमस्कार काका, मला ओळखलं का? अरे कसं काय ओळखलं? एखादा परिचित आवाज असला, अमिताभ बच्चन असतील, सचिन तेंडुलकर असेल, कोणी अजून आणखी कोणी सेलिब्रिटी असेल, त्यांचा आवाज प्रचलित असतो. अरे बाबा, तू एवढा प्रचलित थोडीच आहे की तुझा आवाज सरळ सांगायला पाहिजे की मी अमुक अमुक माणूस बोलतोय.